पुण्यातल्या गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दोन्ही शिवसेना आक्रमक। शिवसैनिकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर। पतित पावन संघटनेनं रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं। ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना। महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आरोप फेटाळले। जमतील तेवढे पैसे जमा करण्यास सांगितल्याचं रुग्णालयानं केलं स्पष्ट। राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता। आशिष शेलार आणि विजय वडेट्टीवारांचा एकाच गाडीतनं प्रवास। मतदारसंघातल्या कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती। कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम वाढला। कोरटकरच्या जामीन अर्जावर 7 एप्रिलला सुनावणी। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोरटकर कोठडीत। वक्फ दुरुस्ती विधेयकावर संसदेची मोहर। लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी। 12 तासांच्या चर्चेनंतर समर्थनात 128 तर विरोधात 95 मतं। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर होणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री घोषणा करणार। खासदार उदयनराजेंची माहिती। आणि देशभक्तीपर चित्रपटांचा कलाकार हरपला। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।